ओके बस खाली बस खाली ठीक आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अखिल विश्वाला मंगल्याचे वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराज या महाराष्ट्र भूमीला स्वराज्याचे तोरण बांधणारे छत्रपती शिवराय यांच्या पावनचरणी त्रिवार अभिवादन करून सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा लाभलेलं आमचं कृष्णा वेण्णा उत्सव संस्थेचे हे कृष्णा वेण्णा गणेशोत्सव मंडळ यंदा 15व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे. या आपल्या मंडळाने संगमनगरीत पहिल्यांदाच सादर करण्याचा प्रयत्न केलेला ऐतिहासिक जिवंत देखावा मराठ्यांची शौर्यगाथा पावनखिंड. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. संगमभूमी छत्रपती शाहू महाराजांनी कृष्णा वेण्णेच्या संगमावर बसवलेले एक गाव. 300 ते 350 वर्षांपासून कृष्णा वेण्णेच्या रथोत्सवाचा वारसा लाभलेले ठिकाण. तेव्हापासून लाभलेले संस्कृतीचे वरदान आजही संगमनगरीतील लोक दिमाखात मिरवत आहेत. या परिसराभोवती असणाऱ्या गावांसाठी धर्मकार्यासाठी मुख्य ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनगरीला दक्षिण काशी म्हणूनही संबोधले जाते. पुरातन काळापासून चालत आलेल्या व्यापाराचा शिक्का संगमनगरीला अर्थसंपन्न ठेवतो. व्यापारासोबतच सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा लाभलेले संगमनगरी कृष्णा वेण्णेच्या संगमावर आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे. श्री काशी विश्वेश्वर मंदिर, विष्णू मंदिर, परशुराम मंदिर यांसारखी पवित्र ठिकाणे संगमनगरीला लाभलेली आहेत. विश्वेश्वर मंदिराचे भव्य दिव्य शिवलिंग या मंदिरास एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करून देत आहे. तिथे असलेली दुर्मिळ शिल्पे जगभरात मोजक्याच ठिकाणी आढळतात. श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत सखी राज्ञी जयती महाराणी येसुराणी साहेब यांची समाधी देखील आढळते. पुराणात गोपाळ श्रीकृष्णांची आणि परशुरामांची भेट देखील याच भूमीत झालेली ऐकण्यास मिळते. अशा सर्व गुण संपन्न गावास वाढत्या औद्योगिकरणामुळे एक अव्वल स्थान प्राप्त झालेले आहे. पतसंस्था, सार्वजनिक संस्था, मंडळे यांसारख्या बाबींमुळे गावाच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेलेला आहे. याच परंपरेत एक छोटीशी भर टाकण्याचा प्रयत्न म्हणून हा जिवंत देखावा. दिवस होता चंपा षष्ठीचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि त्यानंतर अवघ्या 10 दिवसात स्वराज्य 5 पटीने वाढलं. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणोत्तर स्वराज्य वाढवत होते, दुसरीकडे स्वतः जिजाऊ साहेब हातात तलवार घेऊन वासोट्यावर गनिमांची झुंज देत होत्या. सगळीकडे गनिमांना शिकस्त खावी लागत होती आणि मराठ्यांची फते होत होती. आणि यामुळे मावळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
से भी दगा दे सकते थे, समझे? जी हुजूर। मसूद, तुम्हारी एक टुकड़ी किले के चारों ओर घूमती रहेगी। अगर कुछ भी गलत लगा तो सीधा हमला बोल देना। जी हुजूर। और चौकन्ना रहना। ये मराठे सामने से वार नहीं करेंगे, छिप छिप के वार करना उनकी फितरत में है। देखते हैं कितने दिन तक सिवा इस किले में छिपेगा। आखिर रसद खत्म होने के बाद नीचे आना ही पड़ेगा। चौकन्ना रहना। कहीं के भी घेरा कमजोर लगा तो दुश्मन के पहले मैं तुम्हें मार दूंगा, समझे? जी हुजूर। राजन, त्या सिद्धीनं लईच मजबूत येडा लावलाय. मुंगी सुधी आत बाहेर करू शकत नाही आणि त्यात भर म्हणून टोपीकर माकडं बी आल्यात तोफा घेऊन त्यांच्या सोबतीला. एकीकडून सिद्धी, दुसरीकडून शाहिस्ते खान. आता आम्ही संपलो असं वाटून हे टोपीकर इंग्रज आमच्या वैऱ्याच्या छावणीत त्यांच्या मदतीला आले. व्यापाराचं कारण काढून या देशी आलेले हे इंग्रज यांना व्यापारापेक्षा या देशाच्या राजकारणात अधिक रस. यांना वेळेवरच खेचलं नाही तर येणाऱ्या काळात हे खूपच त्रासदायक ठरणार आहे. होय राजे, पण आता यातून मार्ग काढायलाच हवा, कारण लवकरच गडावरील रसद देखील संपेल. होय बाजी, आपण लवकरच हा गड सोडून एखाद्या अंधाऱ्या रात्री जवळ असलेला विशाळगड जवळ करूया. विशाळगडावर पोहोचताच पुन्हा नव्या सोमानं आपण सिद्धीवर हल्ला चढवू. अगदीच योग्य विचार आहे राजे. आपण इथून बाहेर पडलो तर आपणास गनिमांची दोन्ही बाजूने कोंडी करता येईल. शत्रूची कोंडी करायची असेल तर शत्रूस गाफील ठेवूनच इथून बाहेर पडावं लागेल. आणि त्यासाठी तुमचा बेत काय आहे नाईक? राज, बेत असा आहे की जेव्हा आपण गड सोडायला लागू तेव्हा आपल्या बरोबर 2 पालख्या राहत्यात. एका पालखीमध्ये तुम्ही असताल आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशील. पण नाईक शिवा, राज, 2 पालख्या असत्या तर दुश्मनास चकवा देता येईल आणि आपल्याला गड उतरायला येळ सुधीत मिळेल. पण नाईक, आमच्यासाठी आम्ही शिवाचा जीव धोक्यात घालायचा? तसं नाही राज, म्हणजे गस्तीची पथक हुकली की शिवा पालखी तिथं सोडल आणि थेट आपल्याला येऊन भेटल की काय रे शिवा? राज, तुम्ही काय बी काळजी करू नका. शिवा, आम्हाला आमच्या प्रत्येक मावळ्याचा प्राण प्रिय आहे. वय राज, अहो नाईक म्हणतात तसंच होईल. पथक मुक्तांना तुम्हाला येऊन भेटतो. राजे, नायकांनी या आधीही स्वराज्य संकटात असताना योग्य ते मार्ग सुचवले आणि यावेळी त्यांचा भेद चुकणार नाही राजे. होय नाईक, आता तुम्हीच आमचे शंभू शंकर. तुम्हीच मार्ग दाखवा. वय राज, फक्त आजची रात द्या. गनिमाचा सुगावा घेतो आणि मग उद्या रात्रीच घडवतो. आपल्याला लग्नाला जायचंय. लग्नाला? नाही,
फिसकटूनच सांगतो. हे गाड्या हो या लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला. माझी काका नीट ऐका तुम्ही हो कान देऊन ऐका हो माझी काका नीट ऐका तुम्ही हो कान देऊन ऐका. उघडा आहे मसाईचं पठार उघडा आहे मसाईचं पठार दोन प्रहाराला मसूद सरदार दोन प्रहाराला मसूद सरदार. नको गडबड नको घाई नको गडबड नको घाई सालाचं तोड घाई घाई सालाचं तोड घाई घाई. गोड खिंडीचं लागलं दार गोड खिंडीचं लागलं दार मोड पांढऱ्या पाण्यात चलचल मोड पांढऱ्या पाण्यात चलचल. खिसा गड घेऊन चाल पासा भरलं तुला चाल पासा भरलं तुला. लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला 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 लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला. सगळं बाकी बघायचं. शिवा तुम्ही आमच्या सोबत चला. नाही राहत मला जाऊ दे. शिवा आम्ही सांगतोय ना आमच्या सोबत चला. जे काय होईल ते सर्वांचं होईल. माफ करा राजा. लहानपणी मोठा भाग्य पण माझं भाग्य किती बघता माझ्या आई बापाची पुण्य किती बघता. दादा तुमची ही कापड जेव्हा माझ्या अंगाला लागली ना तेव्हाच तो शिवाला शिकला. आता उरल्याची प्रकस्त तुमचा राजा तुमच्या ध्यानात नाही आलं पण मला स्वर्गाचं दार दिसतंय. अजून काय पाहिजे या माणसाला. लोक आयुष्यभर माणूस कसा जगला ते सांगतात पण माझ्या बाबतीत लोक सांगतील की हा शिवा असा विनम्र की शिवाजीला त्याचं मरण मिळालं. वरून शांती हजारो वरी जगीन मिळाला. चला आता याय नका जाऊ. सेवा विशालगढ़ की ओर भाग रहा है हुजूर. क्या मसूद 10,000 की मौत लेके शिवा का पीछा करो. मुझे शिवा चाहिए जिंदा या मुर्दा. जी हुजूर. माझी कधी उठलंय कधी विशाळगड अजून बराच दूर वाट सुद्धा अवघड. आपण कितीही धावलो तरी कधी माझा दूर नाही. आम्ही हा लोंढा इथेच या गोळखिंडीत आलो होतो. तुम्ही पुढे व्हा विशाळगड जवळ करा. जा नाही माझे नाही. आम्ही तुम्हा सर्वांना इथे मरणाच्या दारात सोडून पुढे जाणार नाही. राजे अहो तुम्ही गरिबांच्या हाती सापडला तर पूर्ण मराठीशाही वाहून जाईल तुमच्या रूपाने. माझी काही झालं तरी चालेल पण आम्ही तुम्हा सर्वांना सोडून पुढे जाणार नाही. जे होईल ते सर्वांचं होईल. चला आता गरीबाला सामोरे जाऊया. नाही राजे वेळ ओळखा राजे वेळ ओळखा. राजे अवघा मराठा मुलूक तुमच्यावर अवलंबून. नोकर असून सुद्धा तुमच्याशी या भाषेत बोलतोय पण मला क्षमा करा. खरंच तुम्ही पुढे व्हा. असं समजा की वडीलकीच्या नात्याने तुम्हाला सांगतोय पण कृपया करून राजे आपण पुढे व्हा. राजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजे लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. नाही बाजी आम्ही आमच्या तमाम भावंडांना इथे सोडून जाणार नाही. काळजी करू नका राजे. राजे आता हीच आमची जागा. कोणाचं नाव कुठे बोललं जातं आणि कोणाचं कुठे पण आमचं इथे बोललं जाणार. आता हेच आमचं वैकुंठ आणि हीच आमची पंढरी.
राजे, जसं पांडुरंगाबरोबर त्याच्या भक्तांचं नाव जोडलं जातं तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाणार. ही संधी आमच्याकडनं हिरावून घेऊ नका राजे. ही संधी आमच्याकडून हिरावून घेऊ नाही बाजी नाही. राजे, तुम्ही जर का आता माझं ऐकलं नाही तर ही तुमची कटार माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावरती रक्ताचा सडा सांडेन मी. वेळ दौडू नका राजे, गणित जवळ आहे. तुम्ही या राजे, आम्ही घोडखिंड अडवू. या तुम्ही राजा, या तुम्ही राजा. आम्ही हाऊ तिथं, तुम्ही जा राजा. राजे, विशाल गडावरती पोहोचल्यानंतर तोफांचे 5 भाग द्या. तोपर्यंत या घोडखिंडीत आम्ही कधी मारवून घेतो. आपण या राजे. माझे शंभू महादेवाची आज्ञा. आपण पुन्हा भेटणार आहोत माझे. आपण पुन्हा भेटणार आहोत. हर हर. राज, अकेले खड़े हो, हट जाओ वरना खीमा बना देंगे. सारे हट. तोफे आदि न मरे बाजी. बाजी प्रभु, तुम्हारे जैसा सूरमा जिंदगी में नहीं देखा. बादशाह साहब के गुलाम बन जाओ, जो चाहिए वो मिल जाएगा. अरे तू तुझ्या बादशावर. माझ्या महाराजांसाठी, या स्वराज्यासाठी 100 वेळा जरी मरण आलं तरी हसत हसत पत्करेल हा बाजी. बाजी, तुम्हें तो छोड़ूंगा नहीं मैं. तुम्हें बाहर कर तुम्हारे सिवा को पकड़ लूंगा. आमची बांधव सेना, तुम्ही सगळेजण तब्बल 12 घटिका या खिंडीत सुचला. 40 वार अंगावर झेलून हसत हसत स्वराज्याच्या मातीत विलीन झाला. तुमच्या जाण्यानं स्वराज्याचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालंय. आज
जे स्वराज्य उभं आहे ते तुमच्यासारख्या स्वामिनिष्ठ आणि प्रामाणिक साथीदारांमुळेच. हा केवळ कासारे नदीचा उगम नाही, ही केवळ घोडखिंड नाही, तर तुमच्या बलिदानाने पावन झालेली ही पावनखिंड आहे. पावनखिंड. देखाव्याची संकल्पना मला छत्रपती